ती मुंबईतला बिझनेस सोडून दुसऱ्या शहरात जाऊन राहणार होती आणि ती बोलली की म्हणलं ना ह्या घरात जिथे मी राहते मला काही ना काहीतरी सारखं सारखं. आय हॅव स्पोकन टू अ पॅन्थर, आय हॅव स्पोकन टू एलिफंट्स इन आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ. कधी असं झालं की तू ह्या सगळ्या एनर्जीज बरोबर बोलली आहे किंवा स्पिरिट्स बरोबर आणि ते तुला नंतर कधी हॉन्ट झालंय किंवा त्रास दिलाय? त्यांना ना दे कॅन सेन्स फ्युचर ऑल्सो. ओके. की तिकडे सर्टन एनर्जीज आहेत ज्यांना ही वॉन्ट टू वॉर्न देम की बाबा तिथे नका जाऊ किंवा तिथे जाल तर केअरफुल राहा की तिथे असं असं होणार आहे. अँड बिलीव्ह मी तिथे त्याची आई आफ्टर अ मंथ शी कॉल्ड मी बॅक आणि की तू जे बोललेलीस ना ते खरोखर होतं कारण का दॅट पर्सन हॅज नाव क्विट द कंपनी. नाव आय नो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर काहीतरी हटके. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला जिला 17 वर्ष कॉर्पोरेटमध्ये एक्सपिरियन्स आहे आणि त्यानंतर त्या अचानक प्राणी आणि पक्ष्यांशी बोलायला लागल्या. तर आज आपण भेटणार आहोत तनुश्री प्रधान यांना आणि जाणून घ्या त्यांच्याकडून त्या प्राणी आणि पक्षी त्याचबरोबर नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे टेबल, खुर्च्या, घर यांच्यावर काय बोलतात आणि त्याच्यातून काय निष्पन्न होतं. चला तर भेटूया तनुश्रीला. नमस्कार तनुश्री. नमस्ते तनुश्री, मला सांगाल का तुमचा प्रवास कसा सुरू झाला आहे? हा जे 17 वर्ष तुम्ही कॉर्पोरेटमध्ये आणि अचानक इकडे हे कसं काय? सो जर आता बोलायचं झालं म्हणजे 17 वर्ष मी कॉर्पोरेट म्हणजे खूप वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम करायची. तर तेव्हा जेव्हा मी इथे काम करायची आय केम अक्रॉस म्हणजे मास्टर चॉक ऑक्सिनचं प्राणी किलिंग इन अडॅप्टिक योगा. ओके. सो त्याच्यामध्ये काय असतं की आपल्या आजूबाजूला आपल्या ऊर्जा असते, आपल्याला फिजिकल एनर्जी असते आणि बाहेरची जी नॅचरल एनर्जी जी आपल्याला सन, एअर, अर्थमधनं जी मिळते ती एनर्जी आपण वापरून आपले मेंटल, फिजिकल, इमोशनल एलिमेंट्सला कसं हील करायचं आणि स्पिरिच्युअल ग्रोथ आपली सगळी जबाबदारी पकडून स्पिरिच्युअल ग्रोथ कशी होऊ शकते हे सगळं शिकवतात. तर मी ते कोर्सेस केले आणि माझ्यासाठी काय ना आय एम अ व्हेरी प्रॅक्टिकल अँड लॉजिकल पर्सन. तर मला ह्या सगळ्याचं सायन्स मागे काय आहे, हे लॉजिक्स काय आहेत, एक्सपिरियन्स काय आहे हे जाणून घेतल्यानंतर मी बिलीव्ह करते. सो जेव्हा मी हे कोर्सेस केले तेव्हा मला एनर्जीजबद्दल कळल्या, आम्ही एक्सपिरियन्स केल्या, त्याचे हिलिंगचे आणि मेडिटेशनचे ना फायदे बघितले आणि अनुभवले पण. तर ते करता करता मी माझ्या मेंटॉरला भेटली हू इज अन इंटरस्पीसीज कम्युनिकेटर. तर ती हा कोर्स शिकवायची पण. तर आणि त्याचं बेस लेवल स्टार्ट्स विथ ॲनिमल्स अँड प्लांट्स आणि सगळं. तर मग तिला मी विचारायला गेले की ना की हे काय असतं, बिकॉज आय एम ॲन ॲनिमल लवर. नेचर आणि ॲनिमल्सचे मला एकदम ना खूपच प्रेम आहे. तर हे जेव्हा मी शिकायला लागली मग मी तिला म्हटलं की मला शिकवशील का की काय. सो आधी मला पण वाटलं की अरे त्यांचे वेगवेगळे आवाज ऐकून आपण काहीतरी ना इंटरप्रेट करायला हवं आणि समजायला हवं काय करतात. पण जेव्हा हे कोर्स केला मी आणि जेव्हा मी ते शिकली तेव्हा कळलं की इट इज ऑल अबाउट एनर्जीज. आपण टेलिपॅथीच्या माध्यमातून या एनर्जीजशी बोलतो आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स ह्यांना एक एनर्जी सोर्स आणि फील्ड असते. मग टेलिपॅथिकली जर आता आपण जसं कन्व्हर्सेशन करतोय तसंच त्या एनर्जीशी आपण कन्व्हर्सेशन करतो. सो अशी काही वेगळी भाषा नसते. आपण त्यांच्याशी मराठीत बोलत ते मराठीत उत्तर देतात, इंग्लिशमध्ये बोललं तर इंग्लिशमध्ये उत्तर मिळणार. इट इज दॅट वे आणि दॅट इज हाऊ माय जर्नी स्टार्टेड. मग मी काम करता करता फ्रेंड्स, रिलेटिव्स हे छोटे छोटे केसेस असे करायची घरातल्या घरात. आणि मग नंतर मग असं विचारायला की मग हेच का, अजून पुढे का नाही, मग प्रॉपर्टीशी का नको, मग बिझनेसशी का नको, असं एक एक करतात. आपण म्हणतो ना आपण युनिव्हर्सला मागितलं की ते मिळतं, तसे मी माझे विचार यायचे आणि मला तशा केसेस येत गेल्या. आणि मी सक्सेस पण आला त्याच्यामध्ये भरपूर. तर नंतर मग जेव्हा पीक कोविड आला आणि आय वॉज लाईक की ड्युॲलिटीमध्ये होती. सारखं मला ते कॉलिंग म्हणतात ना, ते कॉलिंग यायचं की बाबा बस झालं कॉर्पोरेट लाईफ, आता तू काय स्वतःचं हे चालू कर. अँड माय एम इज ऑलवेज टू हेल्प पीपल. हाऊ कॅन आय हेल्प अदर्स एक्सप्रेस देमसेल्व्स. अँड तर मी भरपूर मेडिटेशन्स केले, भरपूर वेगवेगळे सोल्युशन्स ट्राय केले, फाईंड करायला की माझं डिसिजन बरोबर आहे की नाही. बिकॉज आय वॉज अ वर्टिकल हेड वेन आय क्विट माय जॉब आणि इट वॉज अ बिग डिसिजन. बट देन एव्हरीवेअर मला आन्सर हेच आलं की बाबा तुझा बिझनेस हा चालू कर. सो पीक कोविडमध्ये मग मी क्विट केला माझं बिझनेस कॉर्पोरेट लाईफ आणि आय स्टार्टेड माय बिझनेस. सो मोर दॅन 5 years नाव आय एम प्रॅक्टिसिंग दिस.
मग पहिला क्लायंट कोण होता, प्राणी पक्षी की मोर दॅन पहिला क्लायंट ना, मी माझं पहिलं कम्युनिकेशन सांगते. सो ते कोर्स जेव्हा करतो आणि तिथे आम्ही भरपूर प्रॅक्टिस केली कम्युनिकेट करायची, तर पहिला जो मी केला कम्युनिकेशन दॅट वॉज विथ अ डॉग. अच्छा, म्हणजे तिथे पण प्राणी तुम्हाला एक्सपेरिमेंटला असतात. हो. सो त्या कोर्समध्ये इट इज एव्हरीथिंग, म्हणजे बेसिक मेडिटेशन करून ट्युनिंग इन विथ द एनर्जीज, आणि मेन पार्ट असतो की 2 दिवस और 1.5 डे आय कॅन से इट्स ओनली प्रॅक्टिसिंग टू कम्युनिकेट. सो कारण का विश्वास ठेवणं आणि ते बिलीव्ह करणं, समजणं कसं इंटरप्रेट करायचं इम्पॉर्टंट आहे. सो तेव्हा मी पहिला केस म्हणजे पहिलं ते एका डॉगशी बोलत होतो आणि तो डॉग घर सोडून गेलेला. ओके, आणि तो त्याचा जो म्हणजे ज्यांनी आणलेलं तर मी नावं नाही घेणार बिकॉज कॉन्फिडेन्शियालिटी असते, पण द बॉय आय मीन द चाइल्ड बेसिक ही हॅड गॉट द डॉग, आणि त्याला ना स्टेटमध्ये जायला लागलं फॉर हिज जॉब अँड ऑल, तर म्हणून त्यांनी त्याला त्याच्या आईवडिलांजवळ ठेवलेला आणि तो तिथे निघून गेला. आणि सो दिस डॉग वॉज मिसिंग हिम अ लॉट. अँड सेकंड थिंग काय होतं की म्हणजे हे त्याला पण नव्हतं माहिती की त्याच्या घरातली म्हणजे त्याची आई वॉज नॉट कम्फर्टेबल विथ द डॉग विथ एनी ॲनिमल्स. आणि त्याच्यामध्ये ना मग तिच्या नवऱ्यामध्ये त्यांच्यामध्ये भरपूर क्लेश व्हायचे, आर्ग्युमेंट्स व्हायचे, आणि हे ना प्राण्यांना खूप जाणवतं. ते आपल्या मनातलं सगळं वाचू शकतात आणि ते सांगतात. आणि इनफॅक्ट जेव्हा आम्ही कम्युनिकेट करतो आमच्या मनातलं पण त्यांना कळतं. अच्छा, किती वेळा ते पण सांगतात की बाबा ठीक आहे असं आहे, त्याचे पण सोल्युशन्स कधी कधी मिळतात असंच. पण हां, तो त्यांनी हे खूप वेळ गेला. तो मुलगा परत आला, मध्ये थोड्या वेळ ब्रेकमध्ये होता, सो एव्हरीथिंग वॉज फाईन दॅट टाईम. तो सोडून जायचा परत ऑफिसला, म्हणजे त्याच्या स्टेटला गेल्यावरती मग परत ते इश्यूज चालू व्हायचे. आणि त्या डॉगला जाणवलं की बाबा हे बरोबर नाही आहे, माझ्यामुळे या घरात त्रास नको आणि क्लेश नका, म्हणून तो डॉग घर सोडून गेला एकदा. तर आणि तेव्हा तो मुलगा ना तो आलेला इथे आणि तरी तो गेला. आणि तो म्हणत होता की मी बघूया हे आम्हाला शोधतायत का, ना खरोखर आम्ही हवंय की नाही या घरात. तर त्या लोकांनी थोड्या वेळ शोधलं पण, आणि त्याच्यानंतर कोणीच काही शोधलं नाही आई वडिलांनी. तर मग तो डॉग म्हणजे तेव्हा पावसाळा होता इफ आय एम नॉट मिस्टेकन, आणि तर पावसात उभा होता. मग तो असा चालत चालत गेला, पुढे गेला. आता जेव्हा हा मुलगा परत आला तो बोला नाही मला हा डॉग शोधूनच हवा आहे, कुठल्याही परिस्थितीत मला परत घरी हवा आहे. सो आम्ही जेव्हा कम्युनिकेट करतो ना तेव्हा आमचं फर्स्ट प्रायोरिटी ॲनिमल्स असतं. त्यांची इच्छा काय, जशी आपली इच्छा असते तशी त्यांची पण इच्छा असते. त्यांची इच्छा काय आहे, मग आम्ही त्याला विचारलं. तो बोलला की मला नाही यायचं या घरात परत, कारण का माझ्यामुळे या घरातल्या लोकांना त्रास होत, ते मला नको आहे. सो म्हणून मी परत नाही येणार. मी आता पुढे गेलो चालत चालत, मी भरपूर पुढे गेलो, रस्त्यावरच आहे. आणि 1-2-3 बिल्डिंगच्या इथे ना ते वॉचमॅन्स वगैरे त्यांच्याकडनं मला खायला मिळतं वगैरे सगळं आहे. मी माझं सर्वायवल शिकलो कसं करायचं, आणि मला आता त्या घरात परत नाही यायचं आहे. सो बट दॅट वॉज देअर, बट देन इट वॉज लाईक ते प्राणी आपल्यासाठी भरपूर काय करतात. आपल्यापेक्षा जास्त त्यांना आपली काळजी असते. म्हणजे माणूस जेवढं काळजी करत नाही एकमेकांची तेवढे प्राणी करतात. मग असा कधी एक्सपिरियन्स आलाय का की हे सगळं झाल्यावर तुला त्रास झालाय किंवा? नाही, ॲक्च्युली काय होतं माहिती आहे, हे एनर्जीज ना खूप प्युअर असतात. म्हणजे आपण ग्राउंडेड म्हणतो ना, ते ग्राउंडेड असतात. सो असा त्रास नाही होत. ऑब्व्हियसली आम्ही आमचे मेडिटेशन्स करतो, आमची शिल्डिंग्स असतात, ते सगळं करतो. कधी कधी म्हणजे जेव्हा आपण नॉन लिव्हिंग थिंग्सच्या इथे जेव्हा बोलतो आणि तिथे भरपूर वेगवेगळ्या एनर्जीज असतात, म्हणजे अच्छा वाईट चांगल्या स्पिरिट्स असे वेगवेगळे एनर्जीज असतात. अच्छा. आणि म्हणजे केस जेव्हा येते आमच्याकडे, जसं मी आता एका फ्लॅटशी बोलली, घराचं होतं कम्युनिकेशन, तेव्हा बोलता बोलता कळलं की तिथे दुसरा कोणीतरी पण काहीतरी केलेलं आहे किंवा तिथे स्पिरिट्स आहेत, मग त्यांच्याशी पण बोलतो. तर कधी कधी थोडासा होतो त्रास, पण दॅट इज अगेन टेम्पररी. बट दॅट आर मेडिटेशन्स अँड ऑल टेक्निक्स आहेत ज्यांनी वी सेफगार्ड आवरसेल्व्स. अँड मोर ओव्हर दीज एनर्जीज खूप प्युअर असतात. त्यांचं इंटेन्शन हर्ट करणं, त्रास देणं, दुखवणं असं नसतं. म्हणजे आपण म्हणतो ना भूत प्रेत असलं की ते फक्त त्रास देतात, असं हे मिथ आहे. दिस इज अ मिथ.
ते पण इथे या जगात अडकलेले आहेत काहीतरी कारणांमुळे. सो त्यांच्याशी जेव्हा बोलतो तेव्हा मग कळतं की त्यांना काय करायला हवं की त्यांची पुढे जर्नी सोपी तुम्ही असं काही केस सॉल्व्ह केलेली एक सांग ना, म्हणजे ऐकायला खरंच. कारण हे लोकांना प्रत्येकाला इंटरेस्ट असते भूत किंवा एखाद्याच्या घरात असं काही झालंय तर. हां, सो मी तुला 2-3 म्हणजे भरपूर केसेस झालेल्या आहेत, पण मी तुला 2-3 सांगेन. एक केस होती त्याच्यामध्ये ना ती माझी आधीपासूनची क्लायंट होती आणि तिच्या बिझनेस आणि वेगळ्या ह्याच्यासाठी काम केलेलं. त्याच्यानंतर ती मुंबईतला बिझनेस सोडून ती दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या शहरात जाऊन राहणार होती आणि तिच्या नवऱ्याबरोबर ती आणि तिचा नवरा सासू सासरे वेगळे राहणार म्हणजे त्यांच्या आजूबाजूला सगळे एकत्र होते. आणि ती बोलली की म्हणलं ना ह्या घरात जिथे मी राहते तिथे काहीतरी ना म्हणजे अचानक काहीतरी होतं. म्हणजे मी छोटी स्टूलवरती उभी असेन किंवा नॉर्मल चालत असेन तर माझं पाय मुरगळून पडेल. म्हणजे आपण असा विचार पण नाही करू शकत की बाबा असं करून ना काहीतरी मी पडू शकेन किंवा काहीतरी अपघात होईल किंवा, पण मला काही ना काहीतरी सारखं सारखं होत राहतं. का होते ते मला माहीत नाही, हा प्रश्न होता. तर तू घराशी बोलून मला सांगशील का काय झालंय. तर ऐसे ठीक आहे मी घराशी बोलते. पण जेव्हा मी घराशी बोलली जेव्हा मला कळलं तिथे मी घराशी बोलताना मला एक दुसरा आवाज पण ऐकू येत होता. आय कुड सेन्स अँड फील की दुसरा कुठला तरी आवाज येतोय. आणि हे मग मी आय डायव्हर्टेड, आय आस्क की कोण आहे काय आहे, जसं कन्व्हर्सेशन चालू होतं तसं. त्याच्यानंतर मग घराने पण कन्व्हिन्स केलं आणि मग शेवटी ती जी स्पिरिट जी तिथे नव्हती ती बोलायला लागली. आणि तेव्हा कळलं की दिस वॉज द फर्स्ट वाईफ. ओके, शी हॅड पास्ड अवे ड्यू टू इलनेस. ओके, फर्स्ट वाईफ. आणि ती जेव्हा पास झाली आणि त्या पिरियडमध्ये अनफॉर्च्युनेटली तिचा नवरा तिथे नव्हता. आय मीन नॉट नथिंग की पर्पजली काळजी नाही घेतली का असं काही नाही, पण तिला जे अटेन्शन त्यावेळेस हवं होतं किंवा जे काही त्यांनी तिला करायला हवं होतं ते जे काही कारणासाठी नाही झालं. ओके, आणि म्हणून ती अडकलेली होती. ओके, त्याच्यानंतर मग काय करायला हवं, काय सोल्युशन्स हवे ते एनर्जी सांगतात की हे करा म्हणजे आमचं रिलीज होईल. अँड देन इट गॉट रिलीज्ड. अच्छा, इट वॉज ॲज सिम्पल ॲज दॅट. पण मग तू नॉन लिव्हिंगशी बोलतेस कशी, म्हणजे सेम टेलिपॅथी आहे, एनर्जी आहे, कसं आहे? आणि भीती नाही का वाटत? नाही, हे बघ तसं खरं सांगू तर तू मला जर हॉरर फिल्म बघायला सांगशील तर मी नाही बघू शकत, मला भीती वाटते. पण या एनर्जीशी इझिली बोलता येतं. आणि आपण ना सगळेजण एवढे नॅचरली टेलिपॅथिक कम्युनिकेशन करतो. आता जसं नॉन लिव्हिंग थिंग्स ती वास्तू आहे. समज तू कधी कुठल्या नवीन घर घ्यायला गेलीस किंवा ऑफिस शोधायला गेले, आपण 3-4 जागा बघतो राईट, आणि मग एक चूज होते. त्याला आपण की नाही इथे गेल्यावरती मला एक चांगली फिलिंग आली, वाईब्स आले. सेम होईल की समज तुला वाईब झाले पण तुझ्या नवऱ्याला वाटलं की नाही मला या जागेवरती नाही एंटर करायचं, मला नाही आवडली ही जागा, मला बरोबर नाही वाटत इथे. तेच कोणी म्हणणार की ठीक ठाक आहे, इट्स ओके. आणि देर आर सर्टन प्लेसेस तिथे तुम्हाला सगळ्यांनाच एकदम छान वाटतं अँड देन वी डिसाईड ऑन द प्लेस. हे वाईब्स, इन्स्टिंक्ट्स, गट फिलिंग्स काय असतात? दिस इज नथिंग एल्स बट त्या एनर्जी, ती जिकडची जी एनर्जी आहे ती एनर्जीशी तुमच्या एनर्जीशी टेलिपॅथिक कम्युनिकेशन होत असतं. दॅट्स द सायन्स बिहाइंड इट. ओके, आणि जेव्हा ती कम्पॅटेबिलिटी, ती एनर्जी मॅच होते, ओके, तेव्हा तुम्हाला गुड वाईब्स, गुड इन्स्टिंक्ट्स, गुड गट फिलिंग्स हे सगळं येतं. जेव्हा तिथे मॅच होत नाही किंवा त्या एनर्जीचं कम्पॅटेबिलिटी नसते तेव्हा मग तुम्हाला ते नेगेटिव्ह फिलिंग्स आणि एनर्जीज ना, हे आपल्याला आपल्या साध्या बिझनेसमध्ये किंवा लोकांबरोबर पण होतं. कधीतरी आपण कोणाला भेटतो आणि अनोळखी लोकांशी पण एकदम कनेक्ट होऊन बोलायला लागतो. तेच कधीतरी कोणतरी असेल, खूप छान व्यक्ती असेल, मस्त एकदम, एव्हरीबडी विल बी लाईक ना अरे ह्याच्याशी बोलणं म्हणजे बेस्ट. पण आपल्याला वाटतं की नको, ह्याच्याशी फक्त हाय बाय करूया आणि बस आपण आपला डिस्टन्स मेंटेन करूया. का असं वाटतं? ह्याचा अर्थ की ती व्यक्ती चुकीची आहे किंवा वाईट आहे असं नाही, पण ते एनर्जीज मॅच नाही होत. सो एव्हरीथिंग, लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स या दोघांना एनर्जी सोर्स असतो. म्हणजे आणि इनफॅक्ट जर किर्लिन फोटोग्राफीमधनं फोटोग्राफी जर बघितली तर त्या एनर्जीचं ऑरा पण दिसतो. अच्छा, दॅट्स अ स्पेशल फोटोग्राफी. फोटोग्राफ्स आहेत कॅस्टो, हे एनर्जी सोर्सेस पण बघता येतात. अच्छा,
सो आपण जेव्हा टेलिपॅथी करतो तेव्हा मेंटली वी कनेक्ट विथ दॅट एनर्जी सोर्स. पण तुला दरवेळेला साईटवर वगैरे असं जावं लागतं की फक्त फोटोज बघून? नाही, फोटोज, ॲड्रेस, कधी कधी लोकेशन नसतं. काय होतं माहिती आहे, आपण कनेक्ट करतो. आता समज मला कुठल्या प्रॉपर्टीशी कनेक्ट करायचं आहे, ओके, आता त्या प्रॉपर्टीमध्ये भरपूर प्लॉट्स आहेत, ओके, तर मी फोटो जनरली मागते किंवा ॲटलीस्ट एन ॲड्रेस मागते, इज बिकॉज ईच प्लेस, ईच त्या फुल जागेचं एनर्जी सोर्स आणि ईच प्लॉटचा एक एनर्जी सोर्स असते. मग मला फॉर मी टू इट्स इझियर टू कनेक्ट टू दॅट स्पेसिफिक प्लॉट. नाहीतर मग बाजूचे पण बोलायला लागतात. अच्छा, हे असं पण होतं. हो, भरपूर वेळा असं पण होतं आणि मग बाजूचे पण बोलायला लागतात. सो टू फोकस अँड टू डू इट कॅन बी डन डिस्टंटली ऑल्सो. आत्तापर्यंत तू किती प्राणी पक्षी ह्यांच्याशी बोललेली आहेस? ॲक्च्युली मला काउंट नाही आहे, पण आय एम शुअर मी मोर दॅन 200 कम्युनिकेशन्स तर नक्कीच केलेले आहेत, डेफिनेटली केलेले आहेत. पण आणि वेगवेगळ्या गोष्टींची, म्हणजे प्राणी आणि हे तर राहायचं. प्राण्यांमध्येच तर तुला मी वेगवेगळे सांगितलं, तर मी स्नेकशी बोललेली आहे. मी ते वाचलं तुझ्या ह्याच्यात, तू सापांशी बोलले. साप म्हटल्यावर आधी माणूस उडेल. तू कसं काय केस? अच्छा, तर 2 केसेस होत्या. एक होतं म्हणजे आम्ही जिथे राहते ना तिथे मागे खाडी आहे आणि कन्स्ट्रक्शन चालू झाले, तर आणि म्हणजे तो मार्शी लँड होता आधी, तर तिकडनं भरपूर साप असे बाहेर निघतात. तर आमच्या घरामध्ये आमचं अंगण आहे, तिथे झाडी वगैरे सगळं आहे, तर तिकडे एकदा एका ह्याच्या झाडाखाली साप येऊन बसलेला होता आणि कोणीतरी बघितलं, सांगितलं अरे तुमच्या अंगणामध्ये ना साप शिरलाय. तर जेव्हा मी बघितलं, दामण होती ती तिथे रूट्सच्या इथे सावली होती, तिथे जाऊन बसलेली. तर ऑब्व्हियसली आम्ही स्नेक कॅचर्सना आता बोलवलं, जे ऑफिशियल आहेत त्यांना, आणि तेव्हा त्याच्या सापाशी मी जेव्हा बोलत होती की काय झालं, तू इथे का आली आहेस, ती बोलली मला ना ही जागा खूप शांत आणि सेफ वाटते, मी दमलेली आहे, मला फक्त रेस्ट करायचं आहे. ओके, आणि म्हटलं ठीक आहे तू रेस्ट कर. तिला मी हे पण सांगितलं की मी स्नेक कॅचरला बोलवलं आहे, त्यांना सांगीन की तुला जास्त त्रास नको द्यायला, ते तुला काढतील बाहेर आणि ज्या घरी जे अलोकेटेड प्लेसेस असतात त्याचे सापांचे, जिथे ते जाऊन सोडतात तिथे जाऊन तुला सोडतील. तर म्हणलं ठीक आहे, पण मला सध्या तरी शांतपणे राहून दे. म्हटलं ठीक आहे तू राहा जेवढ्या वेळ शांत, फक्त कोणाला त्रास वगैरे देऊ नको आणि आम्ही पण कोणी तुला त्रास नाही देणार. सो तसं झालं. आणि जेव्हा त्यांनी स्नेक कॅचरने ती दामण बाहेर काढली तेव्हा त्यांनी सांगितलं की तिचं जे स्किन आणि जे टेक्स्चर ते होतं, बोली हिने अंडी घातलेली आहेत. हो, आणि ते ऑब्व्हियसली आफ्टर डिलिव्हरिंग ते दमतात, थकतात. सो ते म्हणून ती शांततेने म्हणून आराम करायला तिथे आलेली. सो तेव्हा त्याला कळलं की मी कम्युनिकेट करते, तर त्यांनी असं एकदा ना म्हणजे त्यांनी जुने फोटोज वगैरे दाखवलेले ज्यांनी तिथे पकडलेले, आणि कोबरा वगैरे होता. तो बोलत एक हा नाग आले पकडलेले, मला सांग तिचं वय काय, म्हणजे तो टेस्ट करत होता मला किंवा खरोखर कळतंय की काय सांगतायत. तर म्हटलं असं असं आहे, या जागेवरनं आलेली आहे, तिथे काय झालं सो त्यांच्या फॅमिलीमध्ये पण काय झालं आणि ती चिडून बाहेर पडली, असं झालेलं आहे. आणि दिस इज व्हॉट इज देअर. आणि तिचं वय त्यांनी मागितलं. म्हटलं साधारण 6 वर्षाच्या आसपासचं वय आहे, दॅट इज व्हॉट शी इज टेलिंग मी. तो बोला नाही हे 12 वर्ष वगैरे असेल. तर म्हटलं नाही, हे तू 12 वर्ष तू म्हणत असशील इट्स ओके, बट फॉर मी तिने मला जे वय सांगितले ते 6च्या आसपास आहे. तो बोला तुम्ही बरोबर बोलताय, तिचं वय 5 ते 6च्या मध्येच आहे, मी फक्त तुम्हाला टेस्ट करत होतो. सो दिस इज हाऊ. तर तसं स्नेक्स आहेत. आय हॅव स्पोकन टू अ पॅन्थर, आय हॅव स्पोकन टू एलिफंट्स इन आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ. म्हणजे कन्झर्वेशन सेंटर जे ग्रुप्स असतात त्यांच्या थ्रू एक हे आलेलं, म्हणजे आमचं एक कम्युनिटी आहे. अच्छा. तर त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा पार्टिसिपेट केलेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही या ॲनिमल्सशी बोला आणि त्यांना त्यांचं काय चाललंय तिथे, ते बरोबर ठीक आहे नाही आहे, काय कमी पडते हे फाइंड आउट करून त्यांच्याशी बोलून करायचं. तो हॅव स्पोकन टू देम. सो असे भरपूर केसेस आहेत. असं कधी झालं का की तू झू मध्ये गेली आहेस आणि तुला वाटलं की, म्हणजे कोणी सांगितलं नाही तुला, पण तुला असं वाटलं की चल आता हे वाघाशी बोलावं किंवा ह्याच्याशी, तर असं होतं का? आणि खरंच त्यावेळेला ॲनिमल्स कम्युनिकेट करतात की ते स्टॉप करतात, म्हणजे जसं आपले मूड्स असतात तसे त्यांचे असतात का? हो, त्यांचे पण मूड्स असतात. आपले जसे मूड्स असतात तसे त्यांचे पण मूड्स असतात. ते कधीतरी करतात, कधीतरी नॅचरली कम्युनिकेट होतं, कधीतरी आपण जसं आपण बोलतो ना की तुझ्याशी बोलायला आपण
परमिशन घेतो, राईट. सो तुझ्या पेटशी बोलायला एकदा तुझी परमिशन आली की मी त्या पेटची पण परमिशन घेते, त्या एनर्जीशी परमिशन घेते, मग कन्व्हर्सेशन चालू होतं. ठीक आहे. दॅट इज द एथिक्स आय फॉलोड. ओके, की असंच नाही. कारण का किती वेळ होतात की लोक पण त्यांचे पेट्स घेऊन जात आहेत आणि मग कम्युनिकेट होतं, पण आपण देन आय कीप इट टू माय सेल्फ. आय डोंट टेल देम बिकॉज अनलेस अँड अंटिल आय नो अँड देयर इज अ कम्फर्ट लेवल, बिकॉज इट इज इंट्रुजन. सो ते मी आय डोंट डू दॅट. पण असंच झूमध्ये जाता जाता होतं. सो लाईक फॉर एक्झाम्पल, आत्ताच रिसेंटली मी बालासिनोरला गेलेली. सो तिथे झूमध्ये आम्ही फॅमिली गेलेलो आणि वन ऑफ द किड्स इन द फॅमिली, एक स्नेक होता तिकडे आणि तो त्याला म्हणजे तो जाड होता स्नेक. ओके, म्हणजे फॅट स्नेक लाईक. सो त्यांनी तो बोला मग चिडवायला लागला, यू आर अ फॅट स्नेक. आणि तो स्नेकने बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं की आस्क हिम टू स्टॉप सेइंग दॅट. ही कांट बॉडी शेम मी लाईक दिस. सो पण ॲनिमल्सला हे कळतं की तू त्यांच्यावर कम्युनिकेट करतेस, तुझी एनर्जी बरोबर मॅच होते त्यांच्याबरोबर. म्हणजे जर मी गेले तर तो कम्युनिकेट करेल पण मला करणार नाही, असं होतं किंवा नाही होत? ते तुला कम्युनिकेट, तुमचं पण कम्युनिकेशन होणार. ओके, पण त्याला चॅनलपेक्षा ना आपण नॅचरली करतो. से फॉर एक्झाम्पल, आपण कधीतरी खूप असं विचित्र माइंडसेटमध्ये असतो किंवा सॅड असतो किंवा खूप ओव्हरथिंक आणि भरपूर गोष्टी चालल्या असतात. आपण जेव्हा घरात येऊन बसतो, आपल्याकडे जर डॉग असेल, कॅट असेल, जनरली जे पेट्स असतात ते आपल्या जवळ येऊन बसतात किंवा मांडीवरती डोकं ठेवतील किंवा काहीतरी करतील की आपलं माइंड डिस्ट्रॅक्ट होईल. ते का करतात? दे कॅन रीड आवर माइंड. अँड आपल्याला कसं कळतं, म्हणजे जे पेट ओनर्स आहेत ते लोक बोलतात मला कळतं ह्याला आता भूक लागली आहे, ह्याला आता हे लागली आहे. कसं कळतं? दॅट इज टेलिपॅथिक कम्युनिकेशन दॅट इज हॅपनिंग. सो एव्हरीवन नॅचरली डज इट. पण हे एनर्जीचं जे कम्युनिकेशन आहे हे बरोबर आहे की नाही, ह्याचं इंटरप्रेट कसं करायचं हे इम्पॉर्टंट असतं. आपल्या इथे आपण काय करतो मोस्टली ना, आपण ओव्हरथिंक करायला लागतो किंवा जस्टिफाय करायला लागतो की नाही हे असं झालं असणार म्हणून हे असं झालं आणि म्हणून मला असं वाटते. जेव्हा आपण जस्टिफाय करायला लागतो तिथे ते कम्युनिकेशन ब्रेक होतं. देन इट इज युअर ओन थिंकिंग अँड युअर ओन सेल्फ टॉक विथ युअर सेल्फ. दॅट इज नॉट कम्युनिकेशन. सो कम्युनिकेशनसाठी सर्वात पहिलं इम्पॉर्टंट आहे की बिलीफ. ते काय सांगतायत हे ॲक्सेप्टन्स करणं, की ॲक्सेप्ट करणं की असं असं बोलतायत, हे सर्वात पहिलं इम्पॉर्टंट. सेकंड थिंग इज की तेव्हा जेव्हा ते बोलतात, इट मे बी युअर हाऊस, इट मे बी युअर पेट्स, एनिथिंग, ऑर युअर बिझनेस ऑल्सो फॉर दॅट मॅटर, की त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं, की आपण आपले थॉट्स, आपले बिलीफ्स, आपले जजमेंट्स हे बाजूला ठेवायला लागतात आणि ते जे सांगतात ते प्युअरली ॲक्सेप्ट करून पुढे जायला लागतं. सो असे भरपूर केसेस येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक केस जी होती त्याच्यामध्ये इन दॅट फॅमिली जनरेशन्स अगो क्राईम्स झालेले आहेत. ओके, आता आय कॅन जज देम फॉर दॅट, राईट, की तुम्ही क्राईम्स केलं तर मी तुमच्याशी बोलणार नाही, असं नाही होऊ शकत. ते क्राईम्स झालेले म्हणून ती जी नेगेटिव्ह एनर्जी होती ती अजूनही तिथे दडलेली आहे आणि त्यांना रिलीज नाही मिळाला आहे. ओके, सो देन वी वर्कड आउट ऑन सोल्युशन्स व्हॉट कॅन बी डन टू रिलीज दोज एनर्जीज, ताकी त्यांचा जो इम्पॅक्ट, नेगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे, जो जनरेशन्समधनं आला आहे तो रिलीज होईल आणि आत्ताच्या करंट फॅमिलीची चूक नाही आहे, त्यांचा प्रोग्रेस कसा. सो ॲक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण कधी असं आलं की तू या सगळ्या एनर्जीजबरोबर बोलली आहे किंवा स्पिरिट्स बरोबर आणि ते तुला नंतर कधी हॉन्ट झालं किंवा त्रास दिलाय किंवा नंतर येऊन काही सांगत बसलेत बऱ्याच काही असं सांगत बसलेत किंवा हॉन्ट नाही करत. सी त्यांचं कसं आहे ना, ते पण अडकलेत, त्यांना मूव्ह ऑन व्हायचं आहे, मूव्ह ऑन होता येत नाही आहे, त्याच्यासाठी आपलं इंटरव्हेन्शन हवं आहे. ओके, सो दॅट इज वाय आय एम सेइंग ना, दीज आर नॉट टेल. आपण चिडतात का? म्हणजे तू आलीस, तू कम्युनिकेट करायला गेलीस म्हणून पण चिडतात का? हो, कधी कधी कुठल्या एनर्जीज बोलायला तयार नसतात, त्याला तू काय करतेस? सो मग अशा गोष्टी होतात. देर आर टाइम्स वेअर आय टेक टाइम फॉर कम्युनिकेशन. काय का माझं फर्स्ट प्रायोरिटी असतं एनर्जीजला कम्फर्टेबल फील करायला. ते जेव्हा कम्फर्टेबल फील होतील तेव्हा ते जास्त ओपन करतील. नॉर्मल सायकोलॉजी, लाईक ह्युमन सायकोलॉजी जी आपण म्हणतो, वन्स वी आर कम्फर्टेबल आपण बोलू शकतो, राईट, मग ओपन अप करतो. आपण सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे गेलो तरी ते काय करतात, दे विल हेल्प यू टू रिलीज युअर इमोशन स्लोली बाय स्लोली. सो तसंच ह्या एनर्जीजमध्ये जर असं
येतात, इवन फॉर ॲनिमल्स अँड इवन फॉर प्रॉपर्टीज, दोन्ही ह्याच्यामध्ये येतात, इवन इन स्पिरिट वर्ल्ड अँड अदर थिंग्स, की हे एनर्जीज त्यांना कम्फर्ट कसं द्यायचं. मग होऊ शकतं की ठीक आहे आज नाही बोलता येते, नाही बोलायची इच्छा आहे, ठीक आहे आपण उद्या बोलूया का, आपण संध्याकाळी बोलूया का, म्हणजे एनी अदर टाईम असं काही आहे का. पण फॉर मी इट इज लाईक गेट देम कम्फर्टेबल. एकदा ते रिलीज झालं त्यांना मग ते एक्सप्रेस करणार. ते एक्सप्रेस केल्यानंतर मला तो रूट कॉज कळणार की ॲक्च्युअल रूट कॉज ऑफ द प्रॉब्लेम काय आहे. ऑब्स्टिकल्स येत आहेत तर काय येत आहेत, किंवा काही जे चेंज आपण म्हणतो ना घराचं बदललेल्यासारखं वाटते तर ते का वाटते, हे रूट कॉज फाईंड करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांना टाईम देणं पण गरजेचं आहे. तेव्हा थोडासा वेळ लागतो. पण मी ऐकलं की तो ऑफिसमध्ये पण असं जे निगेटिव्ह किंवा एम्प्लॉईज सोडून चाललेले आणि मग त्यांना रिटेन्शन किंवा हे पण कसं काय शक्य आहे. म्हणजे ऑफिसमध्ये तर बरेच लोक आहेत, बरेच लोकांच्या बऱ्याच एनर्जीज आहेत, तिथे नॉन लिव्हिंग थिंग्स पण आहेत, म्हणजे लॅपटॉप्स, कम्प्युटर्स. मग कसं काय कळतं की नक्की काय होतं ते. ऑफिसमध्ये जेव्हा असतं ना, ऑफिस बिझनेसमध्ये काय होतं की एक तर त्या बिझनेसची एक एनर्जी सोर्स असते आणि दुसरं म्हणजे त्या जागेची एक एनर्जी सोर्स असते. अच्छा. ऑफिस जिथे आहे. सो डिपेंडिंग की केस काय आहे, काय म्हणजे रिझन कम्युनिकेट करायचं काय आहे. पहिलं फर्स्ट इज आय डू दॅट इव्हॅल्युएशन. ठीक आहे की काय आणि कुठल्या कुठल्या एनर्जीशी बोलायचं आहे. सेकंड थिंग इज की एकदा तेव्हा त्या जागेशी बोललो की आय गिव्ह यू अ सिम्पल एक्झाम्पल. वन ऑफ माय क्लायंट ओनली डिस्क्लोज, अगेन आय कॅन नॉट डिस्क्लोज प्रोफाईल अँड एव्हरीथिंग, पण त्याच्यामध्ये तिच्या ह्याच्यात कळतं ना की एंडला जाऊन क्लोजर्स व्हायचे. म्हणजे तिने सगळं काम केलं आहे, क्लायंट बरोबर बोलून झाले, आता फक्त फायनल कॉन्ट्रॅक्ट त्यांचं ते जे काही सायनिंग असतं, अग्रीमेंट सायनिंग आहे ते करायचं आहे आणि ते राहून जायचं. तर मग त्यावेळेस काय व्हायचं की ती बोली हे का होते मला कळत नाही आहे. तर जेव्हा मी बिझनेसशी बोलले आणि ती ऑफिस पण ती चेंज करत होती, तर ऑफिसशी पण बोलली, तेव्हा कळलं की ठीक आहे ऑफिसप्रमाणे एव्हरीथिंग इज कम्पॅटेबल अँड ऑल. पण जेव्हा बिझनेसशी बोलली तेव्हा बिझनेस बोलले की तुझ्यामध्ये ना टीममध्ये देर आर पर्सन पर्टिक्युलर ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येत आहेत, तुला माहीत नाही आहे, यू आर नॉट अवेअर ऑफ इट. ओके, पण हे होत आहेत. आणि देन बी लाईक की ओके. सो पहिलं तर ऑब्व्हियसली ॲक्सेप्टन्स नव्हतं. लाईक असं कसं बोलते, इट्स माय ना राईट हँड पर्सन, हाऊ कॅन यू से दॅट अँड ऑल ऑफ थिंग्स. तर म्हटलं ठीक आहे, आय सेड दिस इज वॉट द कम्युनिकेशन हॅज कम अँड दिस इज वॉट यू नीड टू वर्क अपॉन. आफ्टर अ मंथ शी कॉल्ड मी बॅक आणि की तू जे बोललेलीस ना ते खरोखर होतं, कारण का दॅट पर्सन हॅज नाव क्विट द कंपनी अँड नाव आय नो की काय काय प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले. ओके, सो दॅट्स म्हणजे तसा विश्वास मग बसला आणि मग तर पुढे अजून पण भरपूर बोलतो. सो हे बिझनेसेस आणि जे एनर्जी सोर्सेस असतात ते आपल्याला गायडन्स नेहमी देत असतात. ओके. सो जेव्हा बिझनेसमध्ये आपल्याला गट फिलिंग्स, इंट्युशन्स आणि वाईब्स येतात, दॅट इज अ बिझनेस ट्राईंग टू टेल यू समथिंग. ॲनिमल्समध्ये पण तू हत्तीशी पण बोललीस, पॅन्थरशी बोललीस, मग तेव्हा तुला काही असं जाणवलं का की त्यांना त्रास होतोय किंवा त्यांना मूड नाही आहे किंवा त्यांना तिथे राहायचं नाही आहे, सगळं चांगलं आहे, दे आर नॉट इवन इन एन्क्लोजर, म्हणजे जसं सफारी पार्क असतं किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरी असते, मग तेव्हा काय कळलं? जे अनुभव विचारते ऑफकोर्स, कारण हेच हां. सो तिथे ना लाईक आय टेल यू, एक आमचा दुसरी एक बॅच चाललेली. सो मी आणि माझी मेंटॉर आम्ही दोघी जणी म्हणजे एक नवीन बॅच ही कला शिकवण्यासाठी एक नवीन बॅच सेशन चालू होतं आमचं आणि ठाण्यातच होतं आणि ते येऊरच्या साईडला, मागच्या साईडला भरपूर जाडी आहेत. सो आम्ही एक एक करून प्रॅक्टिस सेशन्सच चाललेले आणि त्या प्रॅक्टिस सेशन्समध्ये त्या पॅन्थरशी एक तिथे मागच्या साईडला पॅन्थर जवळ आलेला अँड वी सेन्स दोज एनर्जीज की अच्छा इथे पॅन्थरचं आहे, लेट्स टॉक टू दॅट पॅन्थर येऊर्स येण्याचं. तेव्हा तो पॅन्थर बोलला की मी आलो इथे, बरोबर आहे तुम्ही माझ्या घरावरती एन्क्रोच करते तर आम्ही काय करणार, आम्ही आलो इथे, आता माझं काम करेन आणि निघून जाईन, यू डोंट बॉदर अबाउट इट. ते आणि होऊन जाईल. सो दॅट इज वॉट इट इज. सो ॲनिमल्स अडॅप्ट, दे आर लॉट मोर गिविंग दॅन वी ह्युमन्स आर आणि ॲडजस्ट आता ते करतात, ते त्यांच्या नॅचरल ह्याच्यामध्ये. आपण बोलतो ना की यार हे ॲनिमल्स आपण काय येऊन त्रास देणार आहेत का काय करणार आहेत, सो असं नसतं. म्हणजे दे आर ऑल्सो गोईंग थ्रू समथिंग राईट. त्यांच्या नॅचरल ह्याच्यामध्ये जर आपण इंटरफिअर केलं तर ते रिवोल्ट बॅक येणारच आहे. इनफॅक्ट
तुला एक सिम्पल एक्झाम्पल दुसरं देते बर्ड्सच्या बद्दल. जेव्हा कोविड होता तेव्हा कोविडमध्ये ना त्याच्या व्हॉट्सॲपवरती एक पिक्चर फ्लोट होत होतं की सगळ्या गाड्या स्टॉल्ड आहेत आणि भरपूर क्रोज जमिनीवरती म्हणजे रस्त्यावरती गाड्यांवरती बसून आहेत. म्हणजे एकदम लाईक कमीत कमी 50 वगैरे क्रोज असतील आणि सगळ्या गाड्या त्याच्यामुळे ट्रॅफिक अडकलेलं आहे आणि तो एक फोटो असा फ्लोट होत होता. सो आम्ही म्हटलं ट्राय करूया, तर ह्या कावळ्यांशी बोलून बघूया की का असं त्यांनी केलं आहे, बिकॉज इट्स अ व्हेरी अनकॉमन थिंग असं होणार. तेव्हा कावळ्यांनी सांगितलं आणि तो फोटो ॲक्च्युली कोविडच्या आधी घेतलेला. अच्छा. आणि तेव्हा त्यांनी सांगितलेलं की वी वर जस्ट वॉर्निंग यू गाईज की तुमच्या लाईफमध्ये असं स्टँडस्टिल येणार की हे कोविडचं जे काय होणार. त्याच्यानंतर कोविड आल्यावरती इट वॉज स्टँडस्टिल. रस्त्यावरती काय नाही, सगळे घरात. गो बॅक टू युअर बेसिक्स अँड यू नो स्टार्ट लिव्हिंग द राईट लाईफ. सो हे मेसेजेस होते असे भरपूर वेगवेगळे. पक्ष्यांनी कधी तुला त्यांची लव्ह लाईफ सांगितली आहे का? ओ येस. इनफॅक्ट एकच माझे क्लायंटच होतं, तिच्याकडे पॅरेट होतं आणि तिने सो ती पॅरेट जी होती ना ती तिच्या पार्टनरला चावायची किंवा दुसरं कोणी घरात आलं तर सडनली चावायची. आणि असं नाही, ती बोलली की असं नाही की मी त्यांना बाहेर जायला देत नाही, म्हणजे हे दोघंही ते बाहेर जाऊन फिरून परत घरी येतात, पण पार्टनर जवळ आला की ती लगेच त्याला चावायला लागायची आणि बाकीच्यांना पण, एक्सेप्ट फॉर हर द फिमेल, द मेन लेडी ऑफ द हाऊस. तर म्हणलं काय होते तू मला सांग. सो तेव्हा जेव्हा कळलं, सो शी वॉज ट्राईंग टू इमिटेट द एनर्जी ऑफ द मेंटल स्टेट ऑफ द लेडी इन द हाऊस. आणि ती बोलली तू असं करतेस आणि मला सध्या मी ज्या स्टेटमध्ये आहे मला त्याला सांग की दूर ना माझ्यापासून, माझ्याकडे जास्त जवळजवळ नको येऊ, जेव्हा मला इच्छा असेल मी तुझ्या जवळ येईन. हो. सो आपण जसे ॲज ह्युमन विमेन आपल्या जे इमोशन्स आणि हे असतात तसंच असायचं. अच्छा, म्हणजे ते पण इमिटेट करतात. इव्हन पक्षी आणि प्राणी दोघंही इमिटेट करतात. अँड शी सेड दॅट की मला तो आय नो ही इज माय पार्टनर, ही इज देअर, बट आय विल कम टू हिम वेन आय वॉन्ट. त्याला माझ्या अवतीभवती सारखं डोक्यावरती बसून जवळपास यायचं गरज नाही. सो असे येतात त्यांचे पण किस्से असतात. लव्ह लाईफ पण अशी आहे कुठली की मला ती समोरची म्हणजे पक्षी आवडतोय त्या घरातला पण मला जाऊ देत नाही वगैरे असं काही, किंवा कुत्र्यानी किंवा मांजरीने असं सांगितलं? असं हे कुत्र्याचे ते रस्त्यांवरती जे असतात तर त्यांची पण ती टेरिटरी असते. बरोबर. त्यांचे पण जे भांडणं जेव्हा जे होतात फिमेलवरती किंवा हे ते असं भरपूर होतात, बघितले केसेस असतात. त्यांना पण चूज करायचं असतं की मी कोणाकडे जायचं का मला कोण हवंय. इट्स नॉट दॅट रँडमली कोणी आलं आणि नाही. आपले फिलिंग्स, आपले विमेन इंट्युशन सेम तसे त्यांच्याकडे पण त्यांचं पण असतं. पण कुत्रे जेव्हा आपण कुत्रा एखादा बघतो आणि त्याला घरी घेणं, तेव्हा असं त्यांच्याकडे पण चॉईस असतो का की मला हा मालक नकोय आणि मग आपण सडनली काही कारणाने म्हणतो की नाही हा कुत्रा नको. जसं तू घराचं म्हणालीस मगाशी की घर पण चूज करतं त्याला कुठला मालक हवा. हो, तसं इथेही होतं का? किंवा मग तरी पण आपण तिथे आलो त्या घरात तर काही निगेटिव्ह होऊ शकतं का? निगेटिव्ह नाही होत, पण जसं आपण लाईक वी आर अडॉप्टिंग दॅट डॉग राईट, तर आपल्याला चूज होतो, आपण चूज करतो नाही मला हा हवा. असंच त्याची पण इच्छा जाणून घेणं गरजेचं असतं की त्यांना तुमच्याकडे यायचं आहे का, की त्यांना दुसरीकडे जायचं आहे का, असं काही आहे. सो दॅट त्यांची इच्छा पण इम्पॉर्टंट असते. सो लाईक, आणि एकदा ते घरात आले की दे विल डू एव्हरीथिंग इन देअर पॉवर टू हेल्प यू अँड मेक यू कम्फर्टेबल, बट देन दे वॉन्ट टू फील ॲज अ पार्ट ऑफ द फॅमिली. ओके. मग तुम्ही घरातले काही डिसिजन्स घेता. लाईक आपण कसं होतं की समज आपल्या घरात एक बाळ आहे आणि दुसरं बाळ आता होणार असेल तर आपण त्यांना कसं मेंटली प्रिपेअर करतो की बाबा असं येणार आहे, काय चेंजेस होणार आहेत घरात, किंवा घरात कुठलेही मेजर डिसिजन्स घेतो तेव्हा आपण घरातल्या सगळ्यांशी बोलतो. तसंच त्यांचं पण डिसिजन घेणं, त्यांना पण कन्व्हिन्स करणं गरजेचं असतं. सो इवन इफ यू आर गेटिंग अ न्यू पेट अँड यू हॅव अ पेट इन द हाऊस, टेक अ परमिशन ऑफ द पेट इन द हाऊस की नवीन आणू का, तुला चालेल का, मग तुला फिमेल हवं आहे का मेल हवं आहे. आपण जेव्हा त्यांना न्यूटर करतो त्यांची इच्छा काय आहे, तर त्यांना न्यूटर नसेल करून घ्यायचं तर किंवा ती प्रोसेस त्यांना माहितीच नसते ही प्रोसेस काय आहे.
सो आपण जसं मेडिसिन आणि याच्यामध्ये आपण कसं सर्जरी करायची तर आपण मेंटली प्रिपेअर करतो, त्यांना करणं गरजेचं आहे. सो एव्हरीवेअर यू नीड टू गेट देम इन्वॉल्ड. मी ऐकलं की तो एक असं पण हे केलं होतं की एका बोक्याला का कुत्र्याला ते सगळी फॅमिली गावाला चाललेली म्हणजे कुठेतरी फिरायला आणि त्यांना ह्याच्यात ठेवलेलं होतं म्हणजे आपण म्हणतो ना त्यांचं डे केअर आणि त्याला जायचं नव्हतं का तो घाबरला आणि हे झालं होतं. तशा केसेस असतात म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे त्यांना मेंटली प्रिपेअर करणं गरजेचं आहे. तुम्ही सगळं कम्युनिकेट करून प्रिपेअर करू. सो आता जसं होतं ना ते ते आय थिंक केरळला जाणार होते फॉर द म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये गावामध्ये फंक्शन्स आणि हे होते. अँड दॅट डॉग वॉज नॉट मोर बॉदर्ड अबाउट मी पेट केअर किंवा मी कोणाच्या तरी घरी राहणार. ही वॉज मोर बॉदर्ड की त्यांना ना दे कॅन सेन्स फ्युचर ऑल्सो. ओके. की तिकडे सर्टन एनर्जीज आहेत ज्यांना ही वॉन्ट टू वॉर्न देम की बाबा तिथे नका जाऊ किंवा तिथे जाल तर केअरफुल राहा बिकॉज समटाईम्स यू कांट अवॉइड वाय नॉट गोईंग, यू हॅव टू गो. तर ते केअरफुल राहा की तिथे असं होणार आहे. अँड बिलीव्ह मी तिथे त्याची आई जी होती ती आजारी पडली. हो. ओके. आणि देर वॉज सर्टन एनर्जी. सो ह्यांनी फक्त वॉर्निंग देत होता तो म्हणजे ह्यांना इतक्या लांबची पण एनर्जी कळते. सगळी करते. हो. तर आपण जे म्हणतो की कावळ्याला किंवा कुत्र्यांना स्पिरिट्स दिसतात किंवा कावळे आपण जसं आपल्या शास्त्रात पण आहे की कावळ्यांना हालना दिलं की आपल्या पितळांना पोचतं, तर ते खरंच आहे का आणि खरंच त्या कावळ्याच्या उपयोगाने खरंच आपले पितळ येतात का असं तू ट्राय केलेस का? नाही, मी असं डिरेक्टली विचारून ट्राय नाही केले. 2 रिझन्स आहेत त्याला. फर्स्ट इज आपली ह्युमन सोलची जर्नी वेगळी असते. ओके. सो आपण ह्युमन सोलशी बोलू शकतो. हो, टेलिपॅथीच्या माध्यमातून बोलू शकतो. पण बोलायचं गरज आहे ते एक क्वेश्चन मार्क आहे. अच्छा. ओके. का त्यांची एक जर्नी असते ना, ती जर्नी पुढे चालू असते. अच्छा. म्हणजे आपण 10व करतो वगैरे नाही, 12व 13व वगैरे करतात. दॅट इज फॉर अस ॲज अ फॅमिली. पण 10वचं इम्पॉर्टन्स असतं बिकॉज 10th डेपर्यंत सोल इथे असतं, मग सोलची मोठी जर्नी चालू होते. दॅट इज हाऊ इट वर्क्स. तर त्या जर्नीमध्ये आपण ह्युमन्स आर सो मटेरियलिस्टिक की आपल्याला खूप जास्त आठवण काढली की खूप बोलायला गेलं की ते आपल्याला मागे खेचून घेतं. ओके. आणि जेव्हा कावळ्यांशी आपण त्या ॲनिमल्सशी जेव्हा बोलतो किंवा पक्षी जे कोळे त्यांचं दे आर नॉट मटेरियलिस्टिक. अच्छा. So for them, once their body is gone, then झाली की they are not attached to the physical body anymore. त्यांची मूव ऑन पुढे होते. They might get reborn, whatever it happens. आता हे जे आपण पितरांचं म्हणतो की वर्ष श्राद्ध करतो वगैरे वगैरे. सो या आम्ही रिसेंटली म्हणजे एका गुरुजींना पण विचारलेलं की हे आपण जे उच्चार करतोय हे कशासाठी आहे, त्याचा अर्थ काय. बरोबर. आपण जे मंत्र वगैरे तर सगळे म्हणतायत पण ह्याचा अर्थ काय आहे. तेव्हा त्यांनी सांगितलेलं की हे जे आपण आता 10व करतोय, मग 11व 12व हे सगळे जे आणि दर वर्षाला करतो आपण, त्याच्यामध्ये अर्थ हे असं की आपण त्या सोलच्या पुढच्या जर्नीला जे काय ऑब्स्टिकल्स येतील ते नष्ट करायचे मंत्र उच्चार असतात. त्याच्यामध्ये ते म्हणजे सो दॅट त्यांची जर्नी पुढे चालू राहायचं आणि चालू राहील. सो ते अँड द पक्षी आर अ सिम्बलायझेशन ऑफ दे कम अँड दे ईट अँड बिकॉज त्यांचा पण मटेरियलिस्टिक अटॅचमेंट असते सोलची. ओके. सो ऑल दोज आर वेज ऑफ मूव्हिंग फॉरवर्ड इन लाईफ. नेपाळच्या हत्तीची स्टोरी. तिथे जे कन्झर्वेशन सेंटर होतं त्याच्यामध्ये मध्ये भरपूर हत्ती होते तिथे. शी वॉज द मेन वन. लाईक द पर्सनॅलिटी वॉज ऑल्सो लाईक आय एम द अल्फा पर्सनॅलिटी कसं असतं तसं. पण बिकॉज इट वॉज प्रोटेक्टिंग ऑल दी अदर. सो तिथे पण भरपूर गोष्टी कळल्या की द केअरटेकर, द मेन केअरटेकर इज ट्राईंग टू सेल देम बिकॉज त्याला जमत नाही आहे. देन दे सेड की ना लोकांना सगळ्यांना इक्वली फूड नाही मिळत आहे. त्याच्यानंतर देवर फ्यू हू वर ॲक्च्युली हार्मिंग सर्टन थिंग्स आणि त्याला लागलेलं खूप. तर म्हणलं का लागलं, काय झालं. देन दे ॲक्च्युली टोल्ड द स्टोरी की कसं झाला, दुसऱ्याला वाचायला तो मध्ये कसा आला आणि काय झालं अँड ऑल.
सो वी गेव दोज फीडबॅक्स अँड देन दे वर्कड अपॉन की काय करतात, बेस्ट वे आउट काय. बिकॉज ऑब्व्हियसली ॲज अ ह्युमन त्यांना पण फायनान्शियली हे सगळं मॅनेज करायचं आहे. अँड ॲज फ्रॉम अन ॲनिमल पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो आपल्याला बघायचं आहे की मग त्यांचे विचारलं की ठीक आहे तुम्हाला इथेच राहायचं आहे की शुड वी लेट यू गो इन द वाईल्ड लाईफ, बिकॉज adjusting to the wildlife is also important. तर ते कसं होणार, काय होणार, सो ते सगळं आपण तसं त्याच्या पुढची स्टोरीप्रमाणे सोल्युशन्स त्यांचे ते दिले तिथे. तुला कोणाला म्हणजे कोणाला तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसा करावा, म्हणजे काय त्याची प्रोसिजर किंवा सो जस्ट अ फोन कॉल अवे. जस्ट अ फोन कॉल. आणि कुठल्याही प्राणी पक्षी किंवा नॉन लिव्हिंग गाईस. सो माझं काय असतं माहिती आहे, व्हेरी फर्स्ट थिंग दॅट आय डू इज की एकदा तुम्ही फोन केला की अंडरस्टँड की बाबा कम्युनिकेशन पहिला करायची गरज आहे की नाही आहे. राईट. ओके. इन सर्टन केसेस वेन वी इव्हॅल्युएट तेव्हा कळतं की हे कम्युनिकेशन नाही होणार, तर मी आय विल अपफ्रंट टेल द पर्सन की हे नका करू, पण दिस इज ऑल्टरनेटिव्ह मेथड दॅट यू कॅन वर्क अराउंड इट. ओके. जर कम्युनिकेशन करायची गरज आहे, ओके, देन आय विल गो अहेड अँड स्टार्ट विथ द कम्युनिकेशन. म्हणजे आपण इव्हॅल्युएशन्स असतात, मग ऑब्व्हियसली देर इज अ कॉस्टिंग अगेन डिपेंडिंग अपॉन केस टू केस बेसिसवरती, बिकॉज इच एनर्जी इज डिफरंट, एफर्ट्स टाकायचे ते डिफरंट अँड टू बी फेअर विथ द क्लायंट ऑल्सो. आणि ते झाल्यानंतर मग आपण त्या कम्युनिकेशन जेव्हा करते अँड आय विल कम बॅक टू यू की ओके दिस इज माय कन्व्हर्सेशन ऑफ द जे काय बोलणं आलं, जे काय इन्फ्लुएन्सेस आले, अँड वेल वी आर टॉकिंग आय ट्राय अँड कनेक्ट द डॉट्स ॲज पर वॉट इज द रिअल लाईफ सिच्युएशन ऑल्सो, की वॉट इज एनर्जी सेइंग आणि वॉट आर यू थिंकिंग. अँड जेव्हा ते कनेक्ट डॉट्स करून यू गेट द एंटायर स्टोरी ऑफ इट. सो ती स्टोरी आल्यानंतर प्रॉबेबली यू माइट हॅव मोर क्वेरीज ऑन इट, किंवा त्या कधी कधी एनर्जी सांगतात की हे त्या व्यक्तीला विचारून मला सांग, मग आपण पुढे बोलू. सो तसं टू अँड फ्रो ऑफ कम्युनिकेशन पण होतं. सो वेन आय टेक इट इट्स अन एंटायर प्रोजेक्ट. तर मग ते सगळं मल्टिपल टू अँड फ्रो कम्युनिकेशन टिल द टाइम वी कम टू अ सोल्युशन. ओके. सो दॅट इज हाऊ इट वर्क्स. आज आपण तनुश्रीशी बोललो ह्या विषयावर. तुम्हाला जर तिला कॉन्टॅक्ट करायचं असेल, तुमच्या प्राणी पक्षी जे काय तुमच्या घरात पेट्स आहेत, किंवा जसं ती म्हणाली की साप वगैरे येतात, किंवा असे काही तत्सम प्राणी पक्षी आले, किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत असं वाटतंय आणि ते जर सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्ही नक्की तनुश्री प्रधान यांना कॉन्टॅक्ट करा. आम्ही खाली त्यांचं नाव आणि नंबर देत आहोत, तर त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे इश्यूज रिझॉल्व्ह करा. थँक्यू तनुश्री. थँक्यू सो मच.